पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात गोळीबार झाला आहे। मध्यरात्री 1:30 वाजताची घटना असल्याची माहिती आहे। तर गोळीबार करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात सापडलेले आहेत। पुणे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोळीबार झाला आहे। सिंहगड कॉलेज परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे। दरम्यान गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पण हा गोळीबार नेमका का केला असा सवाल उपस्थित होतोय, कारण पुणे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्याचबरोबर शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं, त्याच पुण्यामध्ये सिंहगड कॉलेज परिसरामध्ये हा गोळीबार झालेला आहे। मध्यरात्री 1:30 वाजता हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येते आणि ज्यांनी हा गोळीबार केला होता ते दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। चंद्रशेखर, काय सांगाल, सिंहगड कॉलेज परिसरामध्ये हा जो गोळीबार झाला आहे तो नेमका कोणत्या वादातून झाला, कोणी केला, का केला, याविषयी काही माहिती मिळतेय? काल मध्यरात्रीचा सगळा गोळीबाराचा प्रकार आहे। सिंहगड कॉलेज परिसरामध्ये ही सगळी फायरिंग एका तरुणावरती करण्यात आलेली आहे। ही फायरिंग करणारे दोघं जे संशयित आहेत त्यांना सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर फायरिंग कशासाठी झाली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आणि ज्यांच्यावरती सगळी फायरिंग झाली त्यांचं सुद्धा नाव अद्याप समोर आलेलं नाही। खरं तर हे अज्ञात फायरिंग करणारे जे आरोपी आहेत, कोणत्या कारणामुळे या तरुणावरती फायरिंग केलं याचा तपास सिंहगड पोलीस घेत आहेत। परंतु आपण फरा पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून पुण्यासारख्या शहरामध्ये फायरिंगच्या घटना वारंवार घडत आहेत। कुठेतरी पुणे पोलीस आयुक्तांनी ज्या परवानाधारक बंदुका आहेत त्याचबरोबर बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे जे आरोपी आहेत या सगळ्यांचा तपास करणं आवश्यक आहे। फरा निश्चितच चंद्रशेखर, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।